नमस्कार, इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या व्हिडिओत आपण बनवणार आहोत डोनट्स। या डोनट्स मध्ये आपण अंड्याचा आणि यीस्टचा या दोन्हीचाही वापर न करता कसे मस्त डोनट्स बनवले जातील हे पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे तेल 1 चमचा, दही तुम्हाला लागल तसं, म्हणजे कसं जर दही पातळ असेल तर कमी लागल आणि घट्ट असेल तर जरा जास्त लागल, त्यासाठी दही, 1 कप मैदा, अर्धा कप पिठी साखर, अर्धा टेबलस्पून खायचा सोडा आणि 1 टेबलस्पून बेकिंग पावडर असं साहित्य आहे। या मोजक्या साहित्यात किती छान डोनट्स बनतात ते आपण पाहूया। यामध्ये मी मैदा आणि पिठी साखर चाळून घेतलेली आहे। त्यामध्ये टाकूया आपण बेकिंग पावडर, त्यानंतर टाकूया बेकिंग सोडा आणि 1 चमचा तेल। हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला लागल तसं दही टाकायचं आहे। दही हे रूम टेम्परेचरच असलं पाहिजे, जास्त थंड वापर दह्याचा नका करू। लागल तसं टाका थोडं थोडं। अशा प्रकारे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे, मऊ। आणि साधारण मला एवढ्या 1 कपाच्या मैद्यासाठी 5 चमचे दही लागलेले आहे आणि त्या 5 चमच्यात छान प्रकारे आपलं मळून झालेलं आहे। तुम्ही पाहूपेक्षा असा मऊ असा तयार झालेला आहे त्याचा। त्यासाठी आपण आता हे एक साधारण अर्धा तास भिजायला ठेवायचं आहे, नाहीतर 1 तास ठेवलं तरी चालेल। आणि 1 तासानंतर आपण डोनट्स करायला घेणार आहोत। बघा, अर्धा तास झालेला आहे। आता आपलं पीठ छान प्रकारे झालेलं आहे। बघा कसं हे असं बघा फुललेलं दिसतंय, जसं आपण पावाला फुलवतो ना तशा प्रकारे पीठ फुललेलं आहे। ह्याला एकूण मी अर्धा तास भिजू घातलेला आहे। तर आता आपण समोरची प्रोसेस करूया। आपल्याला काय करायचं आहे, इथं मी पोळपट घेतलेला आहे बेलना, याची जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला याच्यावर। आणि त्यानंतर मी ते असं डोनटचा आकार देण्यासाठी छोटीशी वाटी वापरत आहे। आणि मधला जो गोल काढायचा आहे डोनट्सला त्याच्यासाठी मी हे नोझल्स वापरत आहे। आणि तेल मी मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। चला तर आपण छान अशी पोळी लाटून घेऊया। बघा, पूर्ण पीठ मी घेतलेलं आहे, साधारण एवढा गोळा झालेला आहे। तो आता आपल्याला छान प्रकारे असा लाटून घ्यायचा आहे। साधारण एवढी जाड अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता मी काय करणार आहे, ही जी वाटी आहे त्याच्याने अशी गोल गोल मी कट करणार आहे। आता मी अशी गोल गोल करून घेतलेले आहेत सगळे। आता मी ह्या नोझलच्या मदतीने काय करणार आहे, हे नोझल असं उलट ठेवून असा मधला गोल काढून घेणार आहे, त्यामुळे त्याला डोनट सारखा आकार येईल। असे सर्व काढून घ्यायचे आहेत तुम्हाला। तुम्ही पाहू शकता साधारण 1 कपामध्ये आपले 12 डोनट्स तयार झालेले आहेत। तर आता आपण ते तळून घेऊया। ह्याला डीप फ्राय करायचं आहे। तेल आपलं नॉर्मल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता डोनट्स टाकून घेऊया। कमी आचेवरच तळायचं आहे। चार डोनट्स टाकून घेतलेले आहे। त्याला छान असा कलर आल्याशिवाय त्याला आपण हात लावायचा नाही, कारण ते तुटण्याची शक्यता असते। त्यासाठी त्याला छान असं लाल कलर येईपर्यंत तळू द्यायचं आहे।
तुम्ही पाहू शकता डोनट्स किती छान प्रकारे फुगलेले आहेत. तर त्याला आता आपण परतून घेऊया. बघा परतल्यानंतर त्याला किती छान असा कलर आलेला आहे. चॉकलेटी कलर येईपर्यंत आपल्याला त्याला ठेवायचं असतं. मस्तच कलर बघून डोनट्स खावासा वाटत आहे. त्याला असंच मंद आचेवर आणखी थोड्या वेळ तळू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या डोनट्स तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता आपण राहिलेले टाकू त्याच्यात. कमी गॅस आचेवरच आपल्याला हे तळायचे आहेत. याला पण आपण पहिल्या पद्धतीनेच तळून घ्यायचं आहे. बघा राहिलेले 2 मी तळून घेतलेले आहेत. किती छान प्रकारे हे फुगलेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम विकत्रित भेटतात तसे डोनट्स तयार झालेले आहेत. मंद आचेवर मी हे तळून घेतलेले आहेत. आपले सर्व डोनट्स तळून झालेले आहेत. तर राहिलेले हे 2 मी तळत आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही छोट्या आकाराचे बनवले आहेत तर काही मोठ्या आकाराचे. अशा प्रकारे आपले एकूण 12-13 डोनट्स तयार झालेले आहेत. बघा सर्व डोनट्स तळून झालेले आहेत. कसं छान प्रकारे फुगलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. आता मस्त आपण याला डेकोरेट करूया. माझ्याकडे थोडंसं कॅडबरी चॉकलेट होतं. त्याला मेल्ट करून मी या दोन्हीला लावलेलं आहे. तुम्ही काय करू शकता, तुम्ही डार्क कंपाऊंड आणि ते घेऊन त्याचं मिक्स करून तुम्ही त्याचं पातळ बनवून त्यामध्ये हे डोनट्स बुडवून खाऊ शकता. तर अशा प्रकारे मी त्याला डेकोरेट करण्यासाठी हे खायचे बॉल्स टाकलेले आहेत. हे शुगर्स बॉल असतात. आपण त्याचा यूज केकवर पण करतो. तशा प्रकारे मी ह्या डोनट्सवर ते टाकलेले आहेत. आणि तुम्ही पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट घेऊन असं तुम्हाला आवडेल तशी डिझाईन तुम्ही करू शकता. तर पाहू शकता तुम्ही किती छान डोनट्स तयार झालेले आहेत. बघितल्यावरच खावेसे वाटतात. ते तुम्हाला मी फोडून दाखवते ते कसे झालेले आहेत. बघा मी तुम्हाला फोडून दाखवत आहे ते कशा प्रकारे फुगलेले आहेत. आणखी हे गरम आहेत थोडेसे. तर तुम्ही पाहू शकता डोनट्स एकदम बेक केल्यासारखे झालेले आहेत आणि खुसखुशीत झालेले आहेत. तुम्हाला ते नक्की आवडतील. जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.